आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। माझ्या पिढीला काय करू नका, तुझ्या पाया पडता तर एवढी मोठी सजा दिली, मारून टाकल्या त्याला। दुकानला गेल्या त्याला लाकडानं मारले माझ्या लेकराला। गोरगरिबाच्या लेकराला कुत्र्याला कसं चिरडून टाकते तसं मारलं होतं। सर्वांना माझा नमस्कार। आज मी मारुती शिवाजी इटळकर या मुलाचा जो खून या ठिकाणी झालेला आहे, गेल्या 11 मे रोजी या ठिकाणी ती गंभीर घटना घडली। मी त्या मारुती इटळकरच्या घरासमोर आता बसलेलो आहे। खरं तर 1 महिना होऊन या घटनेचं गांभीर्य लोकांना आलेलं नाही। इतकी ही गंभीर घटना आहे। शिवाजी इटळकरला 3 मुली आणि 1 मुलगा। मुली तिन्ही हे शिवाजी आहेत, आपल्याला दिसत असेल। यांना 3 मुली आणि 1 मुलगा। 4ही मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिवाजी रिक्षा चालून त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवत होता। मात्र या परिसरातल्याच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवाजीच्या मुलींना त्रास द्यायची भूमिका घेतली आणि म्हणून मारुतीने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी त्या गुंडांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नामुळे त्या गुंडांना राग आला आणि अक्षरशः त्या मारुतीला या घराच्या समोरच्या मैदानामध्ये मारून टाकलंय। बांधवांनो, ही इतकी गंभीर बाब आहे। एका बहिणीच्या इज्जतीचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या मारुतीला ह्या गुंडांनी मारून टाकलेला आहे आणि म्हणून येत्या 13 तारखेला शुक्रवारी तुळजापूर चौकातून कलेक्टर कचेरीवर या कुटुंबाला घेऊन मी कलेक्टरकडे निघालेलो आहे। तुम्हाला ठरवायचं आहे, बहिणीची सुरक्षा करताना गेलेल्या भावाच्या कुटुंबाला मदत करायची की नाही करायची। तुम्हाला विनंती आहे, जर अशा घटनेच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही तर आपल्या सुद्धा आया बहिणीची इज्जत येणाऱ्या काळामध्ये धोक्यात येणार आहे। म्हणून कळकळीची विनंती आहे, आपण येत्या शुक्रवारी या इटळकर कुटुंबाच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभं राहण्याचं चित्र या धाराशिवला, या राज्याला दाखवून द्यायचं आहे। म्हणून सगळ्याला विनंती आहे, येत्या शुक्रवारी ठीक 11 वाजता तुळजापूर चौकात आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि दाखवून द्या, इटळकर कुटुंबाच्या पाठीशी तमाम महाराष्ट्रातला वडार समाज आहे। धन्यवाद।